म्हणून का मी आई भवानी मातेला नवस करते आणि सगळ्या जणाची तू नाही नाट कर माय भवानी मातेला म्हणते मी. एकनाथ महाराज म्हणतात सत्वर पावगा मला भवानी आई रोडगावा येईन तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोडगावा येईन तुला, घरी गेली माय. माझा दररोज सासरा म्हणायचा सासूबाई आज याची भाजी करा ना, सासूबाई आज हे करा ना. मी म्हणलं सासूबाई नाही सुनबाई म्हणलं जरा का नाही ऐकायला नाही माझ्या सासऱ्याला, ऐकायलाच नाही बाई. काय सांगू बाई तुमचा सासरा चांगला असं बाई तेव्हा तुम्ही भरून पाहिले आल्या ना माय, तेव्हा ऐकायला आल्या ना माझा सासरा चांगलाच नव्हता. आज गावाला जातो बाई, उद्या जातो बाई, परवा जातो बाई, मग केव्हा जाते बाई नालायक तोंड्या जायचं पतच नाही बाई त्याचा वाला. माय काय सांगू बाई माझा सासरा नाही का बाई अर्ध्या रात्री नाही का बिड्या सोडायचा, माय बिड्या प्यायचा मोठा सवय होती त्याले बाई. बिड्या ओढायचा अहो रात्रभर खोकलाचा मला झोप नाही द्यायचा बाई माझा सासरा. बाई म्हणलं आज गावाला जाईन, उद्या जाईन, परवा जाईन, पण जायचा पताच नाही दिदी. मी काय केलं दिवाळीचे दिवस होते, मी नाही का दुकानामध्ये गेली आणि फटाका घ्यायच्या योजने मी नाही का फटाकेच घेतले म्हणजे बिड्या काय घेतले ना फटाके घेतले. आली बाई मी घरी माझ्या सासऱ्याच्या हातामध्ये मी नाही का बिडे वेळून फटाका दिला हातामध्ये. माझ्या सासऱ्याला वाटलं खरखुर हे बिडीच वय, त्या फटाक्याला लावला बाई येस्तू, जसा येस्तू लावणार माय फटकन वरतो केला माझा सासरा. बाई झाली बाई आता मोकळी म्हणलं मी, आता मला आनंद वाटला बाई म्हणलं. पण तरी कुठं माय दवाखान्यात नेलं मी, ऍडमिट केलं. तो मग तिकून आले 5-6 दिवसानं. तरी आज जातो, उद्या जातो, परवा जातो गावाला, म्हणजे जायचा पताच नाही. बाई एक दिवस नाही का मला आंब्याचा रस कर म्हणे दीदी. मी गेली जंगलामध्ये, रानातून नाही का निंबाच्या झाडाच्या निंबुण्या आणल्या, गजांदे ढसा ढसा कालवल्या, टाकलं मीठ आणि माझ्या सासऱ्या छातीवर बसून पाजलं बाई. माझा सासूबाई सासा काय म्हणे सुनबाई काय करताची तुम्ही जी, सुनबाई काय करताची. म्हणलं असंच पाहिजे ना लाग तोंड्या तुले म्हणलं. तेव्हा तो उठला बाई, गेला कोण्या गावाला गेला ना आलाच नाही. म्हणला सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला भवानी आई रोडगावा येईन तुला. सासरा गेला तर उरली माझी सासू. अहो सासू काय सांगू तुम्हाला, विटाळ्याच्या 4 बाया बोलवायच्या, याच्या त्याच्या चाड्या चुकल्या ते तशी, आणि ते त्याच्या संग तू उठून पळाली आणि त्याच्या संग लपडा होता. माय बाई याच्या त्याच्या चाड्या चुगल्या करायच्या. मला काय म्हणे दीदी सरबत करून आणा सरबत. मी काय करायची सरबत केलं, साखर टाकली नाही, मीठच टाकलं पाण्यामध्ये आणि माझ्या सासूबाईच्या हातामध्ये 4 बायाच्या हातामध्ये नेऊन दिलं. त्या लागल्या सरबत प्यायले. बाई सरबत प्यायला लागल्या तर सरबत नाही का खारट खारटच होतं. त्या बाया म्हणे काहून खारट केलं व सरबत. म्हणजे आजवरी कधी गोड बोलल्या का तुम्ही, आजवरी कडूच बोलल्या ना, आजवरी खारटच बोलल्या ना. म्हटलं खारटच की आता. म्हणलं माझी सासूबाई उठली बाई, पाय म्हणे माझ्या मैत्रीला तोंडाला तोंड द्यायचं नाही म्हणे, आता तुला सोडणारच नाही म्हणे. बाई आली बाई माझी सासूबाई माझ्या जवळ, माझ्या केसच धरले, खूपच मारलं बाई मला. बाईच्या कडर पडली बाई, त्या कडर मारत नाही व बाई व काय सांगू बाई, ज्या कडर पण त्या कडर मारत आहे. 4-5 जणी बाई आल्या, मारू नका चल फूट, मला चल फूट, तुम्ही तुमच्या घरी वा बाई म्हणलं. तेव्हा बाई मी पण कमी पडते का, मी चांगली ठोकली लेखली माझ्या सासूले. अहो ज्या कडावर पोलीन बाई त्या कडावर तिला पडत जायले, चांगली ती शातीरच बसली मी आणि चांगली दन लावो बाई. आणि माझा नवरा आला बाई, आला माय माझा नवरा खिडकीतून असा वाकून पाय बाई वाकून.
मी मला आता काय खरं नाही बाई म्हणलं. मी काय केलं, नाटकच केलं दीदी. मी खाली पडली, माझी सासू नका छातीवर बसली आणि मला मारत जाय. मी काय म्हणलं, सासूबाई मारू नका ना जी, सासूबाई मारू नका ना जी, सासूबाई मारू नका ना जी. मी नाटकच केलं. माझा नवरा धावत धावत घरामध्ये आला, स्वतःच्या मायल्याशी धरली, तिला दिली धक्कावून, मला घेतली बिलगून. कारण मी बायको होईन बाई, प्रेम देणारी होय का ना बायको. जरा बोलत चला, मी तुमच्याच पॅनलची बाई. आता 2 तासापुरती बाईच झाली, मला आनंद वाटते बाई बोलले का बाई. मग ती का नाही सासूबाई एकटीच राहिली. सासूबाईला काय